व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण या ठिकाणी अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा पुढचा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी आज बघणार आहे. अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय आणि त्याचे बेसिक्स आपण या आधीच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेले. हा प्रॉब्लेम आपण आता बघणार आहे. इलस्ट्रेशन नंबर 6. टू फर्म्स राम अँड कंपनी अँड भारत अँड कंपनी decided to amalgamate on 1st January 2021 and form a new firm, Dashrath and Company. The balance sheet of two firms on 31st December 2020 were as follows. Liabilities, Ram and Company, Bharat and Company. Assets, same Ram and Company, Bharat and Company. Liability side, creditors, bills payable, bank loan. Capital, Ram, Lakshman, Bharat, Shatrughan. Asset side, building, plant and machinery, dead stock, furniture, debtors, stock in trade, bills receivable, bank. नेक्स्ट आपल्याला आता काही ऍडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत. फॉलोइंग वेअर द two firms are agreed upon the following adjustments. Building were appreciated by 20%. Dead stock was subject to 5% depreciation. Plant and machinery were taken at 10% less. Provision for doubtful debt made at 3% on debtors of both firm. Provision for discount on creditors of both firm was also made at 2%. या स्टेप्स नुसार आपण प्रॉब्लेम हा सोडवणार आहे. फर्स्ट, इन द बुक्स ऑफ राम अँड कंपनी आपल्याला दोनच अकाउंट टाकून घ्यायचे. एक म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे अकाउंट साधारणतः 15 ओळींचं लागतं आपल्याला. 10 ते 15 ओळी सफिशियंट असतात. 15 ओळी पण जास्त होतात, 10 ओळी पुरेशा असतात. राम अँड कंपनी 5 ते 7 ओळींचं असावं. आपण सुरुवातीला इन द बुक्स ऑफ ओल्ड फर्मच बघणार आहे. त्या ठिकाणी इथं सांगितलंय प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ ओल्ड फर्म अँड प्रिपेअर बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ दशरथ अँड कंपनी. सुरुवातीला आपण इन द बुक्स ऑफ राम अँड कंपनी बघूया, त्याच्यानंतर ना भारत अँड कंपनी आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहे इन द बुक्स ऑफ न्यू फर्म दशरथ अँड कंपनी बॅलन्स शीट कशी असेल ते. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करताना नेहमी पार्टनर्सचे कॅपिटल बॅलन्सेस आपल्याला ब्रॉट डाऊन करायचे असतात. सुरुवातीला पार्टनर्सचा कॅपिटल बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन करून घेऊया. कॅपिटलला बॅलन्स जनरली क्रेडिट असतो. चेक करा या ठिकाणी बॅलन्स शीटला काय सांगितलंय. किती आहे बॅलन्स? राम 60,000, लक्ष्मण 30,000. तो बॅलन्स या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला आपण ब्रॉट डाऊन करून घेणार आहे. राम कॉलम मध्ये 60,000, लक्ष्मण कॉलम मध्ये 30,000. याच्यानंतर ना आपल्याला जर बॅलन्स शीटला काही प्रॉफिट, रिझर्व्ह, लॉसेस असतील तर ते आपल्याला पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे असतात. प्रॉफिट शेअरिंग रेशो हा प्रॉब्लेम मध्ये दिला असेल तर तोच रेशो घ्यायचा आणि दिला नसेल तर तो आपण नेहमी घेतो इक्वल. आता चेक करा या ठिकाणी लायबिलिटी साइडला कोणता रिझर्व्ह आहे का किंवा प्रॉफिट आहे का, तो आपल्याला दिसत नाहीये. असेट साइडला आहे का चेक करा. असेट साइडला शेवटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असतो. असेट साइडला प्रॉफिट अँड लॉस हा पॉईंट दिला तर म्हणायचा लॉस, पण आता त्यापैकी कोणताही पॉईंट दिलेला नाहीये. फक्त आता आपण सुरुवातीला एकच बॅलन्स ब्रॉट डाऊन करणार. नेक्स्ट आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची असेल
तर प्रॉब्लेम ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं त्यानुसार आपण बदल करत जाणार. फर्स्ट पॉइंट चेक करा, त्या ठिकाणी काय सांगितलंय. बिल्डिंग वेर अप्रिसिएटेड बाय 20%. डेड स्टॉक वॉज सब्जेक्ट टू 5% डेप्रिसिएशन. आपण सुरुवातीला फक्त बिल्डिंग ह्या पॉइंटचाच विचार करूया. बिल्डिंग आपल्याला अप्रिसिएट करायची 20%. चेक करा आता सुरुवातीला राम अँड कंपनीकडे बिल्डिंग आहे का. ही बिल्डिंग ऍसेट आहे आपल्याकडे. किती आहे? 40,000. ह्या 40,000मध्ये आपल्याला अप्रिसिएशन करायचे म्हणजे रक्कम आपण वाढवणार आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट हे नॉमिनल टाइप ऑफ अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. मग आता बिल्डिंग ह्या ऍसेटची रक्कम आपली वाढत असेल तर त्या ठिकाणी हा आपला प्रॉफिट आहे. प्रॉफिट्स आणि इन्कम सर्व येतील रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि लॉसेस आणि एक्सपेन्सेस येतील सर्व रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. या ठिकाणी आता आपण पहिला पॉइंट घेऊया, बिल्डिंग. पहिला पॉइंट कोणता येणार आहे? बिल्डिंग. आणि बिल्डिंग किती? 40,000वरती आपल्याला 20% काढून त्यात ते ऍड करायचे. म्हणजे 40,000वरती आपण 20% काढले तर ते किती येतात ते बघा. 40,000वरती आपण 20% काढूया. 40,000वरती 20% काढले तर रक्कम किती येणार आहे? 8,000 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट काय करायचा असतो, तर या बिल्डिंग मध्येच आपल्याला ऍड करावे लागतील किती? 8,000 रुपये. हे तर आता आपण पेन्सिलनी लगेच लिहून ठेवायचं की आपल्याला हे 8,000 ऍड करायचे. आपण ह्याची सर्व बॅलन्स ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला घेतले बाय बिल्डिंग. 40,000 त्याची बुक व्हॅल्यू होती, त्याला गुणिले 20% केले, उत्तर किती आलं? 8,000. नेक्स्ट आता यातलाच पुढचा पॉइंट, डेड स्टॉक वॉज सब्जेक्ट टू 5% डेप्रिसिएशन. डेड स्टॉक वरती 5% डेप्रिसिएशन सांगितलंय. चेक करा डेड स्टॉक राम अँड कंपनीचा किती आहे? 5,000 रुपये. याच्यावरती आपल्याला 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय. आता डेप्रिसिएशन आपण ऍसेट मधून नेहमी वजा करतो, त्यामुळे डेप्रिसिएशन वजा करत असेल तर तो आपला काय असणार आहे? लॉस असणार आहे. त्यामुळे तो कुठे येणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डेड स्टॉक रक्कम किती असणार आहे? 5,000 गुणिले 5% करा. 5,000 गुणिले 5% केले तर उत्तर त्या ठिकाणी येणार आहे 250 रुपये. आणि हा झाला पहिला इफेक्ट. याचा दुसरा इफेक्ट आपण घेणार आहे तो म्हणजे या ठिकाणी डेड स्टॉक मधून आपल्याला वजा करायचंय डेप्रिसिएशन किती? 250 रुपये. 5,000वरती 5%. पहिली ऍडजस्टमेंट पूर्ण झाली. पुढची ऍडजस्टमेंट, प्लांट अँड मशिनरी वेर टेकन ओव्हर ऍट 10% लेस. 10% कमी किमतीला घेतले. जी बुक व्हॅल्यू त्याच्यापेक्षा 10% कमी, म्हणजेच काय करायचं, यातून आपल्याला 10% डेप्रिसिएशन वजा करायचंय. चेक करा मग आता परत. प्लांट अँड मशिनरीची रक्कम या ठिकाणी किती? 30,000. 30,000च्या 10% आपल्याला काढायचे. 30,000च्या 10% काढले तर किती येतात ते? 3,000. आणि तो काय आपला लॉस आहे, ऍसेटची किंमत कमी होणं. लिहून घ्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट रक्कम किती येणार आहे? 30,000 गुणिले 10% म्हणजेच किती? 3,000 रुपये. परत याचा दुसरा इफेक्ट, हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट, या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी मधून आपल्याला वजा करायचे 10%. ही ऍडजस्टमेंट दोन्ही ह्याच्यासाठी करावी लागणार आहे आपल्याला, फर्मसाठी. कारण इथं दोन्ही फर्म्स ऍग्रीड आहेत त्या ह्याच्यावरती. द टू फर्म्स ऍग्रीड अपॉन द फॉलोइंग ऍडजस्टमेंट. दोन्ही फर्म ह्या सर्व ऍडजस्टमेंटला ऍग्रीड आहेत. पुढचा नेक्स्ट थर्ड ऍडजस्टमेंट, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेप्ट वॉज मेड ऍट 3% ऑन डेटर्स ऑफ बोथ फर्म. दोन्ही फर्मच्या डेटर्स वरती आपल्याला आरडीडी कॅल्क्युलेट करायचे किती? 3%. मग इथं चेक करा डेटर्स किती आहेत? 28,000. त्यातून वजा किती करायचे? 3% आपल्याला आरडीडी वजा करायचे. इथं लिहून ठेवा. नंतर लिहिलं तरी चालेल, आता लिहिलं तरी सुद्धा चालेल. हे ऍडजस्टमेंट फक्त सर्व नवीन पार्टनरशिप फर्मच्या बुक्स मध्ये
कराव्या लागणार आहेत आपल्याला सेकंड इफेक्ट. मग चेक करा आता डेटर्सची रक्कम राम अँड कंपनीची किती 28,000. या 28,000वरती आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. किती करायचे कॅल्क्युलेट, तर त्या ठिकाणी 3% आरडीडी कॅल्क्युलेट करायची. आरडीडी 28,000 गुणिले 3% केले तर त्या ठिकाणी रक्कम किती येणार आहे 840 रुपये. 28,000 गुणिले 3% किती येते रक्कम 840 रुपये. यानंतर आता ह्याचा दुसरा इफेक्ट तर आपण लिहून घेतलाय आधीच. या ठिकाणी बॅलन्स शीटला या 28,000तून 3% आरडीडी आपल्याला वजा करायची येते. पुढची ऍडजस्टमेंट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ऑफ बोथ फर्म वॉज ऑल्सो मेड ॲट 2%. क्रेडिटर्स चेक करा राम अँड कंपनीचे क्रेडिटर्स किती आहेत 25,000. या 25,000च्या आपल्याला परत किती करायचे आता 2%. लायबिलिटी कडून आपल्याला लायबिलिटी होल्डर्स कडून डिस्काउंट मिळणं म्हणजे आपल्याला त्याला रक्कम द्यायची 25,000, तो म्हणतोय 2% डिस्काउंट तुम्हाला आम्ही देऊ शकतो. म्हणजे हा आपला प्रॉफिट असणार आहे. लायबिलिटीला आपल्याला रक्कम द्यायची ती जर का आपली कमी द्यावी लागत असेल तर तो आपला प्रॉफिट असतो. प्रॉफिट कुठे येणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि ती रक्कम असणार आहे किती येईल रक्कम ती 500 रुपये. ही रक्कम कशी आली 500 रुपये, तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आपण आपल्या माहितीसाठी लिहून घेऊ शकतो ते म्हणजे 25,000 25,000 त्याला गुणिले 2% 2%. अशी रक्कम किती येणार आहे त्या ठिकाणी 500. आता या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटचे सर्व पॉइंट्स झालेत आपले. अजून कोणती ऍडजस्टमेंट आहे का इथं, तर नाहीये. सर्व ऍडजस्टमेंट आपल्या झालेल्या. आता आपल्याला या ठिकाणी राम अँड कंपनीचं त्या ठिकाणी जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे हे क्लोज करावं लागेल. चेक करा डेबिट साइडची टोटल किती येते. डेबिट साइडची टोटल बघा 3,000 अधिक 250 अधिक 840. आपण टोटल करूया. टोटल किती येते बघा 4,090. आता क्रेडिट साइडची बेरीज बघा 8,000 आणि हे 500 किती येईल बेरीज 8,500. ज्या बाजूची टोटल जास्त असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. दोन्ही बाजूला लिहून घेतली त्यातून ही रक्कम वजा करा आणि डिफरन्स किती येतोय बघा त्या ठिकाणी 4,410 रुपये. आता या ठिकाणी हा डिफरन्स डेबिट साइडला आला म्हणजे हा प्रॉफिट आहे. कारण क्रेडिट साइड जास्त आहे म्हणजे प्रॉफिट साइड जास्त आहे लॉसेस पेक्षा. त्यामुळे याला आपण म्हणतो प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. आणि हा प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन आपल्याला पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटायचा आहे. पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नसेल तर तो आपण घेणार इक्वल आणि ही रक्कम जर का आपण वाटली इक्वली तर किती येणार आहे दोघांना आपण 2,205 रुपये. 4,410 भागिले 2 करायचे किती येतील 2,205 रुपये. हेच आता आपल्याला दोन्हीही पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटले. पहिला इफेक्ट आला रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला तर दुसरा इफेक्ट आपण त्या ठिकाणी घेणार आहे तो म्हणजे कुठे घेणार आहे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट किती 2,205 2,205 दोन्ही कॉलम मध्ये. आता परत टोटल करायची डेबिटला रक्कम काहीच नाहीये त्यामुळे क्रेडिटच्याच रक्कम दोन्हीही पुढंच येणार आहेत कंटिन्यू. ह्या दोन्हीही रक्कम दोन्ही बाजूला टोटल म्हणून लिहून या. 62,205 रामच्या कॅपिटलची टोटल येते तर लक्ष्मणच्या कॅपिटलची बेरीज येते 32,205. आता आपल्याला ही रक्कम जी आहे ही आता आपल्याला न्यू फर्म अकाउंटला ट्रान्सफर करायची. तर डेबिट साइडला टू न्यू फर्म अकाउंट रक्कम किती असणार आहे तर ती 32,000. पहिला रामची रक्कम 62,205 लक्ष्मणची रक्कम 32,205 रुपये. आणि या पद्धतीने आपलं इन द बुक्स ऑफ राम अँड कंपनी जे अकाउंटिंग करायचं होतं अमालगमेशनचं ते कम्प्लीट झालं. नेक्स्ट आपल्याला आता बघायचंय भारत अँड कंपनी. सेम तीच प्रोसेस आपल्याला करायची. आता ऍडजस्टमेंट पण त्याच आहेत
जरा सुरुवातीचे 2-3 प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे आपण थोडे सोपे प्रॉब्लेम बघतोय. यानंतर आपण जरा थोडेसे डिफिकल्टी लेवलच्या आणि इतर ऍडजस्टमेंट्स आपण बघणार आहे. सेम रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखून घ्यायचंय. या ठिकाणी 2 पार्टनर आहेत, भारत आणि शत्रुघ्न. सेम रिव्हॅल्युएशन अकाउंट साधारणतः एक 10 ते 15 ओळींचं आखायचं आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट थोडं कमी लागतं, पण तरी सुद्धा एखाद्या वेळेस ऍडजस्टमेंट जास्त असू शकतात, त्यामुळे 5 ते 7 ओळींचं आपण आखत जायचं. फर्स्ट परत आता आपण बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घेऊया. भारतचा कॅपिटलचा बॅलन्स आहे 50,000, शत्रुघ्नचा कॅपिटल बॅलन्स आहे किती 25,000. लायबिलिटी साईडला म्हणजे बॅलन्स कोणता आहे, क्रेडिट आहे. त्या ठिकाणी क्रेडिट साईडला लिहून घ्या बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. रक्कम किती असणार आहे, तर ती रक्कम असणार आहे 50,000 आणि 25,000. दोन्ही कॉलम मध्ये अमाऊंट लिहून घ्या 50,000, 25,000. थोडस एका पार्टनरचं नाव मोठं आहे शत्रुघ्न, त्यामुळं जास्त स्पेस लागणार आहे लिहायला. परत चेक करायचं त्या ठिकाणी या 2 पार्टनर्सच्या बॅलन्स शीटला काही प्रॉफिट लॉसेस रिझर्व्ह आहेत का. असतील तर ते पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटायचे. नसतील तर आपण ऍडजस्टमेंट ज्या सांगितल्या त्या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवत जाणार आहे. का या ठिकाणी बघा लायबिलिटी साईडला रिझर्व्ह कोणता आहे का, नाही. असेट साईडला पण प्रॉफिट कोणता असावे. मग डायरेक्टली ऍडजस्टमेंट ज्या सांगितल्या त्या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची. बिल्डिंग वॉज वेर अप्रिसिएटेड बाय 20% अँड डेड स्टॉक वॉज सब्जेक्ट टू 5% डेप्रिसिएशन. चेक करा या ठिकाणी आता बिल्डिंग भारत अँड कंपनी कॉलम मध्ये त्या ठिकाणी रक्कमच दिलेली नाहीये. डेड स्टॉक या ठिकाणी सुद्धा रक्कम दिली नाही, म्हणजे पहिली ऍडजस्टमेंट ही भारत अँड कंपनीसाठी लागू होत नाही. सेकंड, प्लांट अँड मशिनरी वेर टेकन ॲट 10% लेस. 10% लेस म्हणजेच काय, तर 10% डेप्रिसिएशन चार्ज करा. चेक करा भारत अँड कंपनीचे प्लांट अँड मशिनरीची रक्कम किती आहे, 25,000. 25,000वरती 10% काढायचे. ऍसेटची होणार आपला लॉस आहे तो पॉइंट येणार आहे काउंट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. 25,000 गुणिले 10% करा, रक्कम येणार आहे 2,500. रक्कम किती येणार आहे, 2,500. नेक्स्ट आता पुढची ऍडजस्टमेंट. ह्याचा सेकंड इफेक्ट या ठिकाणी 10% लेस आपण लिहिलेलेच आहेत. त्या दोन्ही फर्मची ऍडजस्टमेंट आहे ती आपण नवीन फर्मच्या बुक्स मध्ये नंतर करूया. नेक्स्ट, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट वॉज मेड ॲट 3% ऑन डेटर्स ऑफ बोथ फर्म. चेक करा डेटर्सची रक्कम किती आहे या ठिकाणी 25,000. भारत अँड कंपनी 25,000 रुपये रक्कम आहे. डेटर्स म्हणजे ऑलरेडी का क्रिएट करायची आपल्याला प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट, म्हणजेच डेटर्स मधून आपण आरडीडी लेस करतो, तो रिझर्व्ह आहे, ऍक्च्युअल लॉस नाहीये, पण इट इज जस्ट प्रोव्हिजन फॉर. त्यामुळे ती रक्कम सुद्धा आपण फ्युचर लॉस आहे आपला होऊ शकतो, त्यामुळे ती रक्कम सुद्धा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडलाच घेणार आहे. 25,000 गुणिले 3% करा, रक्कम किती येते बघा. त्या ठिकाणी ती रक्कम येणार आहे किती, 750 रुपये. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी कुठे घेतोय आपण, भारत अँड कंपनी मध्ये. नेक्स्ट आता चेक करा याचा दुसरा इफेक्ट काय करणार आपण या ठिकाणी, डेटर्स मधून लेस करणार, पण डेटर्स मधून वजा करायचे किती, 3%. इथं लिहून ठेवा, आपण फायनल बॅलन्स शीट न्यू फर्मची तयार करताना त्याचा विचार करायचा. लास्ट ऍडजस्टमेंट,
Provision for discount on creditors of both firm was also made at 2%. 2% डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे क्रेडिटर्स वरती. क्रेडिटर्स भारत अँड कंपनीच्या क्रेडिटर्सची रक्कम किती आहे? 15,000 रुपये. 15,000वरती 2% काय? क्रेडिटर्स वरती क्रेडिटर्सकडून डिस्काउंट मिळणं हा आपला प्रॉफिट असतो का? तर लायबिलिटीला रक्कम आपल्याला कमी द्यावी लागणार आहे आणि ती रक्कम किती येते? 300 रुपये. ही रक्कम कशी आली ते सुद्धा आपल्या माहितीसाठी आपण इथं कॅल्क्युलेट करू, ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवणार आहे. 15,000 गुणिले 2%. रक्कम किती येते? 300 रुपये. आता चेक करा. आता सर्व ऍडजस्टमेंट झाल्यात. आता आपल्याला परत अकाउंट क्लोज करायचं. या ठिकाणी परत आपण दोन्ही साईडची टोटल करणार आहे. डेबिट साईडची टोटल येते 3,250, तर दुसऱ्या बाजूची टोटल येते 300 रुपये. ज्या बाजूची टोटल जास्त असेल ती दोन्ही बाजूला लिहिणार आपण 3,250, 3,250. आता चेक करा. 3,250 मधून 300 गेले, रक्कम किती शिल्लक राहते? 2,950. आता या ठिकाणी डेबिट साईड जास्त आहे म्हणजे लॉसेस आपले जास्त आहेत, त्यामुळे याला काय म्हणणार आपण? लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. आणि आता हा सुद्धा आपल्याला पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटायचा आहे. आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आता वाटताना परत त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय का? चेक करा प्रॉब्लेम मध्ये कुठे दिलाय का? तर प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही. दिलेला नसेल तर किती घ्यायचा असतो? मग इक्वल घ्यायचा. चेक करा या ठिकाणी आता इक्वल रेशो जर का घेतला तर भारत आणि शत्रुघ्न या दोन्ही पार्टनरला आपल्याला तो वाटायचा आहे. 2,950 वाटायचे. किती येतील बघा? 1,475, 1,475. हा पॉइंट कुठे? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. तर दुसरा इफेक्ट येणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला 1,475, 1,475. परत या ठिकाणी आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचंय आणि जो काही बॅलन्स येईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा ट्रान्सफर करायचा न्यू फर्मला, म्हणजेच दशरथ अँड फर्म अकाउंटला. चेक करा. आता या ठिकाणी टोटल भारत कॉलमची कॅपिटल अकाउंटची टोटल क्रेडिटला आहेत 50,000, डेबिटला आहेत 1,475. याचा अर्थ क्रेडिटची टोटल जास्त आहे. तीच आपण दोन्ही बाजूला लिहून घेणार आहे. 50,000, 50,000, 50,000तून 1,475 वजा करा, रक्कम शिल्लक राहते ती किती? 48,525. हिथं त्यासाठी लिहिणारे आपण न्यू फर्म अकाउंट लिहिलं तरी चालेल किंवा टू दशरथ अँड फर्म लिहिलं तरी सुद्धा चालेल, किंवा अँड कंपनी. सेम याच पद्धतीने आपण आता शत्रुघ्न कॉलम क्लोज करणारे. क्रेडिटचे बेरीज 25,000, 25,000तून 1,475 वजा करायचे. जो काही डिफरन्स येईल तो ट्रान्सफर टू न्यू फर्म अकाउंट, म्हणजे किती? 23,525, 23,525 ही रक्कम आपल्यासाठी महत्वाची असणार आहे, जी न्यू फर्मला घेणार आहे आपण. न्यू फर्म अकाउंट, न्यू फर्मच्या बॅलन्स शीटला. सेम राम अँड कंपनीमध्ये सुद्धा न्यू फर्मला आपण किती ट्रान्सफर केली रक्कम? ही रक्कम आपल्यासाठी महत्वाची. 62,205 रामचं कॅपिटल आहे, तर लक्ष्मणचं कॅपिटल आहे 32,205 रुपये. इथपर्यंत सर्व प्रॉब्लेम लक्षात आला असेल तुम्हाला असं आपण समजूया. कारण ऑनलाईन मध्ये जरा थोडंसं इंटरॅक्शन कमी, वन वेचा प्रोसेस जास्त होती. पण तुमचे डाऊट्स असतील ते तुम्ही मला नंतर पुढच्या लेक्चर मध्ये आपण ज्या झूम मीटिंग वरती भेटणार आहे तेव्हा आपण याच्यावरती डिस्कशन करूया. आता आपल्याला पुढे नेक्स्ट बघायचं आहे ते म्हणजे इन द बुक्स ऑफ दशरथ अँड कंपनी आपण बॅलन्स शीट बघणार आहे. आखून घ्या बॅलन्स शीट. ही साधारणतः 20 ओळींची बॅलन्स शीट आखून घ्या. ही बॅलन्स शीट दोन पद्धतीने करता येते. आपल्याला इन शॉर्ट पण करता येते आणि इन डिटेल पण करता येते. सुरुवातीला आपण इन डिटेल बघूया, त्याच्यानंतर इन शॉर्ट बघूया बॅलन्स शीट. आता ह्या सर्व ज्या ऍडजस्टमेंट आपण मगाशी लिहून घेतल्या त्या सगळ्या आता इथं विचारात घ्यायच्यात. क्रेडिटर्स वरती 2% किती आहे? डिस्काउंट आहे, तो इथं लिहून ठेव, कारण ह्या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागतो. त्याशिवाय आपली बॅलन्स शीट टॅली होत नाही. आखून झालंय असं समजूया आपण. तुम्हाला
व्हिडिओ तुम्ही पॉज करून सुद्धा त्या ठिकाणी परत बघू शकता. त्यामुळे मी आता जास्त वेळ न थांबता मी डायरेक्टली प्रॉब्लेम सोडवतो. असेट साइड आपण घेऊ सुरुवातीला. फर्स्ट पॉइंट कोणता आहे? बिल्डिंग. राम अँड कंपनीची बिल्डिंग आपल्याकडं आलेली आहे. त्या बिल्डिंगची रक्कम किती आहे बघा. राम अँड कंपनी बिल्डिंगची रक्कम आहे 40,000 होती, ती 8,000 वाढली आणि आता झाली रक्कम 48,000. भारत अँड कंपनीची बिल्डिंगची रक्कम नाहीच आहे, त्यामुळे तो पॉइंट डॅश करा आणि आउटर कॉलम मध्ये लिहून घ्या किती? 48,000. भारत अँड कंपनीची चेक करा बॅलन्स शीटला या ठिकाणी आहे का रक्कम? नाहीये. आपण ही बॅलन्स शीट थोडीशी आता मी खालीच घेतो म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. सारखं वरती खाली एवढं करण्यापेक्षा म्हणजे ही बॅलन्स शीट आणि ह्या बॅलन्स शीट वरून आपण हे तयार करतो. चेक करा भारत अँड कंपनी. आता इतर ऍडजस्टमेंटचा विचार करायची गरज नाही, आपण इथं सर्व मार्किंग करून ठेवलेले आहेत, तर ते पॉइंट्स लिहून ठेवले. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी 30,000 आणि 25,000. 10% डेप्रिसिएशन आपल्याला वजा केलेलं आहे आपण दोन्ही फर्मचं. मग इथं लिहून घ्या प्लांट अँड मशिनरी राम अँड कंपनी 30,000, भारत अँड कंपनी 25,000. दोन्हीची बेरीज करा आणि त्यातून आपल्याला किती वजा करायचंय? 10% डेप्रिसिएशन. बेरीज किती येईल त्या ठिकाणी? 55,000. त्याच्यावरती 10% काढा 5,500. ते वजा करून नेक्स्ट आउटर कॉलम मध्ये आपल्याला लिहून घ्यावं लागणार आहे काय? तर त्याची फायनल अमाऊंट किती येते बघा? 49,500. ही झाली प्लांट अँड मशिनरीची रक्कम. आता डेड स्टॉक राम अँड कंपनी 5,000, भारत अँड कंपनी किती? डॅश. परत याच्यावरती डेप्रिसिएशन काढायचंय आपल्याला किती? त्या ठिकाणी 5% डेप्रिसिएशन काढून रक्कम वजा करून आउटरला लिहून घ्यायची. 5,000वरती 5% काढले 250 आले, तर आपण मगाशी वजा केले ते त्याचा दुसरा इफेक्ट आपण इथे लिहितो. आउटरला येतील 4,750. नेक्स्ट फर्निचर राम अँड कंपनी डॅश आहे, भारत किती? 8,000. याच्यामध्ये बदल काहीच नाहीये. लिहून घ्या इथं फर्निचर राम अँड कंपनी डॅश भारत अँड कंपनी किती आहेत? 8,000. आउटर कॉलम मध्ये किती येतील? 8,000. रामच्या समोर डॅश करा आणि भारतच्या समोर किती लिहून घ्यायचे आपल्याला? 8,000. भारत अँड फर्निचर. नेक्स्ट आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आता. डेटर्स किती? 28,000 आणि 25,000. या दोन्हीची बेरीज करायची आणि त्यातून आपल्याला आरडीडी वजा करायची. चेक करा मग. डेटर्स राम 28,000 आणि पुढे भारत 25,000. दोन्हीच्या डेटर्सची बेरीज येते 53,000. याच्यावरती 3% आरडीडी कॅल्क्युलेट करायची आपल्याला. 53,000च्या 3% काढले तर 1,590 रुपये येतात. ते वजा करून आउटरला येईल रक्कम 51,410 रुपये. स्टॉक इन ट्रेड. डेड स्टॉक वेगळा आणि स्टॉक इन ट्रेड वेगळा. डेड स्टॉक वरती आपल्याला डेप्रिसिएशन होतो, पण स्टॉक इन ट्रेड वरती काहीच नाहीये. स्टॉक इन ट्रेड राम 10,000, भारत अँड कंपनी किती? 35,000. लिहून घ्या इथं स्टॉक इन ट्रेड राम 10,000 पुढे 35,000. दोन्हीची बेरीज किती येईल? 45,000. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल राम कॉलम मध्ये डॅश पुढे किती आहेत? 6,000. सेम तसंच रामच्या पुढे डॅश भारतच्या पुढे 6,000. आउटरला बेरीज किती येईल? 6,000. या ठिकाणी प्रॉब्लेम
घेताना घाई होत असेल तर तुम्ही पॉज करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आता शेवटचा ऍसेट साईडचा पॉइंट आहे बँक. 7,000 आणि 1,000 त्याच्यामध्ये चेंजेस काही झाले नाहीये. चेंजेस झाले असतील तर ते चेंजेस करून मग त्या ठिकाणी रक्कम आपण इथे घेणार आहे. म्हणजे जसं इथं डेप्रिसिएशन वजा केलं, ऍप्रिसिएशन आपण ऍड केलं, किती आले इथं 8,000. आता संपूर्ण आपली असेट साइड झालेली. आता लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइडचा पहिला पॉइंट क्रेडिटर्स 25,000 आणि किती आहे त्या ठिकाणी 15,000. 25 आणि 15 दोन्हीची बेरीज किती येणार आहे 40,000. त्यातून 2% डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स वजा करायचा आहे. लिहून घ्या. क्रेडिटर्स राम अँड कंपनी 25,000, भारत अँड कंपनी 15,000, टोटल किती येईल 40,000. 40,000तून आपल्याला वजा किती करायचे परत 2% डिस्काउंट वजा करायचा आहे. 2% 40,000च्या काढले तर ते येतील 800. 800 वजा करून आपण आउटरला किती घेणार आहे 39,200 रुपये. यानंतर ना चेक करा पुढचा पॉइंट बिल्स पेएबल. 5,000 राम अँड कंपनी भारत कॉलम मध्ये डॅश. लिहून घ्या इथं 5,000 रामच्या पुढे लिहून घ्या, राम अँड कंपनीच्या पुढं, भारत अँड कंपनीच्या पुढं डॅश, आणि आउटर कॉलम मध्ये रक्कम आहे अशी किती येईल 5,000. याच्यामध्ये बदल काहीच झाला नाहीये. बँक लोन 10,000 भारत अँड कंपनीचा आहे, फर्मचा आहे. इथं लिहून घ्या आता परत बँक लोन राम अँड कंपनी डॅश भारत अँड कंपनी किती 10,000. 10,000 आउटर कॉलम मध्ये सेम अमाऊंट रिपीट करायची किती 10,000. आता लायबिलिटी साइडचे हे 3 पॉइंट झालेत. आता पुढे काय आले कॅपिटल. आता ह्या कॅपिटलच्या रक्कम झाल्या जुन्या रक्कम झाल्या, कारण ह्या आपण या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटला ब्रॉट डाऊन, आपण पार्टनर्स कॅपिटलला ब्रॉट डाऊन केला, चेंजेस केले रिव्हॅल्युएशनचे, तो प्रॉफिट लॉस ऍड केला, आणि त्याच्यानंतरच्या न्यू फर्मला किती रक्कम आली ती रक्कम आपल्याला घ्यावी लागणार. रामची रक्कम 62,205 तर लक्ष्मणची रक्कम 32,205. ह्या रक्कम आपल्याला आता इथं घ्याव्या लागतील. जुन्या बॅलन्स शीटच्या रक्कम घ्यायच्या नाहीत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट राम लक्ष्मण किती रक्कम आहे त्या ठिकाणी चेक करा. रामची 62,205 तर लक्ष्मणची किती आहे 32,205. सेम याच पद्धतीने आता भारत अँड फर्मच्या चेक करा. कॅपिटल बॅलन्सेस किती आले होते 48,525 आणि 23,525. त्याच रक्कम आपल्याला इथं रिपीट करायच्यात. आता आणि फायनली या सर्वांची बेरीज जी आहे ती आपल्याला आउटर कॉलम मध्ये लिहून घ्यावी लागेल. ती चेक करा किती येते रक्कम. आता या सर्व कॅपिटलची बेरीज करा. ती येईल बेरीज 1,66,460 रुपये. आणि आता दोन्ही साइडची टोटल करा, त्या ठिकाणी प्रॉब्लेम टॅली होईल आपला. या ठिकाणी एक जरी आपण ऍडजस्टमेंट केली नाही तरी प्रॉब्लेम टॅली होत नाही. रक्कम किती येते फायनल टोटल 2,20,660 रुपये असेटची येते, तेवढीच लायबिलिटीची येते. आणि या पद्धतीने इन द बुक्स ऑफ न्यू फर्म म्हणजे दशरथ अँड कंपनीच्या बुक्स मध्ये आपली बॅलन्स शीट झालेली आहे. सेम हीच बॅलन्स शीट तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये करू शकता. म्हणजे इथं जसं आपण भारत अँड कंपनी राम अँड कंपनी हे समजण्यासाठी लिहिलंय, तुम्ही बिल्डिंग आणि डायरेक्ट 48,000 लिहिले तरी सुद्धा तुमचा प्रॉब्लेम बरोबर असतो. पण फक्त हे इन डिटेल आपण का करतो तर नंतर ह्या ऍडजस्टमेंट ही रक्कम वजा केलेली आउटरला कशी आली ते लक्षात येत नाही, त्यासाठी ही आपण इन डिटेल बॅलन्स शीट बघितली. इन शॉर्ट बॅलन्स शीट सुद्धा तुम्ही करू शकता, आणि ती सुद्धा या ठिकाणी मी तयार केली आहे, ही तुम्हाला शॉर्ट मध्ये दिसू शकते. एवढ्या बॅलन्स शीटला सुद्धा मार्क्स तेवढेच आहेत, त्याच्यामध्ये बदल काहीच होत नाही. फक्त इन डिटेल आपण करतो की समजण्यासाठी, नंतर इफेक्ट सर्व. आणि या पद्धतीने आता आपला हा प्रॉब्लेम झालेला आहे. कोणाच्या काही शंका असतील तर तुम्ही मला नंतर विचारा. आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बघून हा प्रॉब्लेम तुम्हाला समजेल असं मला वाटतं. सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आता आपण थांबूया. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नंतर विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.